गुड मॉर्निंग मित्रांनो, तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. रात्रभर आमची लाईट नव्हती, त्याच्यामुळे रात्रभर काय आम्ही झोपलो नाही. भरपूर मच्छर वगैरे चावत होता आणि इन्व्हर्टर देखील अर्ध्या रात्री संपलं, त्याच्यामुळे कृषू देखील झोपला नाही आणि रात्रभर बिना लाईटचे आहोत आम्ही. आता उठून उत्कर्षाचा आवरलाय डब्याचा वगैरे. आता ते सकाळी 6 वाजता गेल्यात दुकान उघडायला, त्याच्यामुळे आता मी जाते. आणि कृषू देखील सकाळी 6ला सुटलाय. कृषू देखील त्यांच्यासोबतच आहे. आता तो मला वाटतं रडतो, त्याच्यामुळे जाते मी त्याला घेते जाऊन. गरम गरम पाणी. बघा खाली आलो आणि कृषू झोपला. भरपूर रडत होता. त्याला 6 वाजता उठला होता, तिथून खेळत होता तो आणि आता झोपला. आणि लाईट अजून नाही आली आमची. आता किती वाजता येते काय माहिती. कुशू खाते मुरमुऱ्याची बेल खाते तू? खाते मुरमुऱ्याची बेल, मुलबुल्याची बेल खाते खाते खाते. आम्ही आता भेल बनवले मुरमुऱ्याची. जेवण बनवायला चालले आणि वरती परशा बसते आमचा. परशा आणि आरची होती परशाची, पण गेली कुठेतरी. ती भेटलीच नाही परत आम्हाला. गरमी आणि त्याच्यात लाईट गेले काल सकाळी 5 वाजल्यापासून. आता जेवण बनवून घेते. जेवण करून घेते. वरण भात आणि भाजी. मी घेतलाय भाकरींचा उन्हावणी, बघू शकता तुम्ही. आता चालू मी भाकरी बुजायला. पटकन 7-8 भाकरी टाकते चुलीवरती. दुपारी जेवल्यानंतर थोडा आराम केला आणि आली भाकरी बुजायला खाली. पहिला तर आल्यावर आग पेटत नव्हती. मी कुठला तरी फाटा वेगळाच आणला होता, त्याच्यामुळे भरपूर धूर झाला होता. पूर्ण याच्यामध्ये धूरच झाला होता. पहिला पेटत नव्हती आग आणि नंतर पेटली तर किती पण विजवली तर विजत नव्हती. परेशान झालो होतो पूर्ण. त्याच्यामुळे ज्या होतील त्या पटापट भाकरी टाकून घेतल्या. 4 ते 5 भाकरी माझ्या झाल्या. त्याच्यानंतर आग मस्त अशी व्यवस्थित लागली. पहिला भरपूर त्रास दिला आगीने, त्याच्यामुळे तिथे भरपूरच धूर झाला होता. आणि त्याच्यामध्ये आमची समोरची आई आली आणि बोलते पडदा बंद कर, नाहीतर चालू ठेवला तर बोलते धूर होईल. त्याही जास्त धूर करून गेल्या. त्याच्यामुळे काहीच तिथं भाकरी टाकायलाच जमत नव्हत्या. मग पटापट टाकून घेतल्या. भरपूर बोर झाले आज मी. 9:30 वाजले आणि त्यांना जेवायला पाठवलं आणि मला खूप कंटाळा आले. म्हणजे खूपच कंटाळा आलेला आहे. भरपूरच कंटाळा आलेला आहे. आता काही नाही, ते जेवण आले का जाते मी पण जेवायला. आत्ता मी आले जेवायला. अर्धी भाकरी घेतलेली आहे. शेकट्याच्या शेंगा आणि गवार नाही का, घेवड्याची सुकी भाजी आहे. ही मटकीची भाजी आहे सुकी. आणि हा मी बाबूसाठी बनवला होता. याच्यामध्ये डाळ आहे मुगाची आणि शेकटाच्या शेंगा उकडून त्याचा गर काढून याच्यामध्ये घातला होता. त्याला हा सूप बनवला होता. आता हा जाड झाला आहे, पातळ होता एकदम सूप. हा आता जाड झाला आहे. थंड झाल्यावर हा सूप घेतला आहे. आता या जेवायला. आता जेवून घेते.